हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना 19 जूनला 60 वर्षांची होतीये. मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी, मराठी माणसाच्या मनातील स्वाभिमान जागवण्यासाठी सुरू झालेली ही मराठमोळी संघटना आज महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणातील एक प्रभावशाली शक्ती म्हणून ओळखली जाते. ही वाटचाल सोपी नव्हती. या 60 वर्षांच्या प्रवासात संघर्ष, विस्तार, सत्ता आणि परिवर्तनाचे अनेक टप्पे शिवसेनेनं अनुभवले. आपल्या प्रभावी वक्तृत्व, व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडलेले विचार आणि अथक संघटन बांधणीच्या जोरावर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला घराघरात पोहोचवलं. भूमिपुत्रांना रोजगार, मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर त्यांनी जन आंदोलन उभं केलं. शाखा प्रमुख ते शिवसैनिक अशी मजबूत संघटनात्मक रचना निर्माण करून त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला पक्षाच्या केंद्रस्थानी ठेवलं. 1980 आणि 1990च्या दशकात शिवसेनेनं हिंदुत्ववादी राजकारणाला नवी दिशा दिली. 1995 मध्ये महाराष्ट्रात युतीला सत्ता स्थापनेचा जनादेश मिळाला आणि शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर फडकला. हा टप्पा केवळ शिवसेनेसाठीच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सुद्धा ऐतिहासिक ठरला. बाळासाहेब स्वतः कोणत्याही घटनात्मक पदावर नसतानाही राज्याच्या राजकारणातील निर्णायक व्यक्तिमत्व राहिले. बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेत अंतर्गत मतभेद निर्माण झाले आणि अखेर मोठी राजकीय घडामोड घडली. ती म्हणजे शिवसेनेतील स्वाभिमानी शिवसैनिकांनी केलेलं बंड. हे बंड यशस्वी झालं आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी शिवसेनेचा वारसा, हिंदुत्वाची भूमिका आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण केंद्रस्थानी ठेवत नेतृत्वाची धुरा सांभाळली. शिवसेनेची ताकद केवळ सत्तेत नसून कार्यकर्त्यांशी असलेल्या भावनिक नात्यात आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा बाळासाहेबांनी पेरलेला विचार आणि त्यांनी उभी केलेली संघटन शक्ती यांचाच वारसा पुढे नेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नव्या राजकीय वास्तवात स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे शिवसेनेची ही हिरक महोत्सवी वाटचाल केवळ भूतकाळाचा गौरव नसून भविष्यातील नव्या पर्वाची नांदी मानली जातीये.